गुलाबजामुन नाही, गुलाबजामुन नाही, रसभरी. होय, गुलाबजामुन सारखं दिसतंय, मी मान्य करते, पण ही रसभरी आहे आणि चव मात्र गुलाबजामुन सारखीच आणि खूप कमी साहित्यात होणारी आहे आणि इन्स्टंट पण आहे. ऐकायची आहे का मग तुम्हाला रेसिपी? तर पटकन पहिला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक पण करा. तर चला सांगते रेसिपी. अर्धा वाटी बारीक रवा घ्यायचा आणि 1 वाटी दूध घ्यायचं. रव्याचा कच्चापणा घालवण्यासाठी थोडंसं तूप त्यामध्ये सोडून 3 ते 4 मिनटं रवा भाजून घ्यायचा. त्यामध्ये त्यानंतर दूध टाकायचं. शिजवून झालं की खाली काढायचं. त्यामध्ये 1 चमचा आपली मिल्क पावडर टाकायची, थोडीशी इलायची पावडर टाकायची आणि मस्तपैकी मळून घ्यायचं आणि गोळे तयार करून घ्यायचे. नंतर हे गोळे मध्यम गॅस करून तेलामध्ये तळून घ्यायचे. फक्त रवा हे आतपर्यंत भाजायला पाहिजे म्हणून व्यवस्थित तळून घ्यायचे. त्याच्यानंतर पाकात टाकायचे. पाकात टाकल्यानंतर 3 तासानंतर इतकी छान रसभरी तयार होते ना, ही तोंडात विरघळूनच जाते अक्षरशः. कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी? बाय.